नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अगदी वेगळं आणि तितकंच चवदार असं पालक पिठलं करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पालक पिठलं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण हे बेसन पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि ह्याच वाटीने 3 वाट्या पाणी ॲड करू. 3 वाट्या पाणी ॲड करून याचा पातळ असा चांगला घोळ करून घ्यायचा आहे. बिलकुलही गाठी ठेवायच्या नाही आहेत यात. इथे हा बेसन पिठाचा पातळ घोळ तयार करून झालेला आहे. आपण आता हा घोळ असाच बाजूला ठेवू आणि इथे मी 1 वाटी पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे. आपण आता पालक पिठलं बनवायला सुरुवात करू. त्यासाठी कढईत 1 पळी तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरं मोहरी तेलात चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे. मी ते लसूण ठेचून घेतलेला आहे. लसूण बारीक कापून घेतला तरीही चालतो. लसूण तेलात चांगला फ्राय करून झाला की 5-6 मिरच्या बारीक कापून ॲड करायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या तेलात चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे म्हणजे मिरच्यांचा तिखटपणा कमी होईल. पाव चमचा हिंग ॲड करायचं आहे. हिंगाने पिठल्याला फ्लेवर चांगला येतो. त्यानंतर 7-8 पानं कढीपत्त्याची, पाव चमचा हळदही तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आपण आता यात बारीक कापलेला पालक ॲड करू. कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा पालक तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिट इथे मी पालक तेलात चांगला परतून घेतलेला आहे. पालक हा पटकन शिजतो त्यामुळे 1 मिनिट परतला तरीही चालेल. पालक इथे चांगला परतून झालेला आहे. आपण आता यात जे बेसन पिठाचा घोळ तयार करून घेतलेला होता तो ॲड करू. बेसन पिठाचा घोळ ॲड करून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता बेसन पिठाचा घोळ टाकल्यानंतर पालकाचा रंग आणि बेसनाचा रंग मस्त दिसतोय. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. कमी गॅसच्या फ्लेमवर या पद्धतीने हे पिठलं मिक्स करत आपण हे पालक पिठलं शिजू देऊ. म्हणजे काय होईल, पालक पिठल्याच्या गुठळ्याही होणार नाही आणि चांगलं शिजलंही जाईल. इथे हे पिठलं 3 ते 4 मिनिटात चांगलं शिजायला लागलेलं आहे आणि घट्टही चांगलं झालं आहे. आपण आता अजून 1-2 मिनटं हे पिठलं झाकण ठेवून शिजू देऊ. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटात हे पिठलं चांगलं शिजलेलं आहे. आपण आता गॅस बंद करू आणि ह्या पिठल्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. रेडी झालं आहे आपलं मस्त वेगळ्या पद्धतीचं पालक पिठलं. तुम्हाला हे पालक पिठलं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.